मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा यासाठी कडक निर्बंध बसवावेत या मागणीला घेऊन आजपासून सरपंच संघटनेनं राज्यभरामध्ये कामबंद आंदोलन पुकारलंय। या आंदोलनात महाराष्ट्रात एकूण 27,951 ग्रामपंचायती सहभागी होत आहेत। तिकडे वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून 3 दिवस बंद ठेवलं जाणार आहे। तसंच यवतमाळ जिल्ह्यातील 1,248 ग्रामपंचायती 3 दिवस बंद राहणार आहेत। तर गोंदियामध्ये सरपंचांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी काळ्या फिती लावून या सरपंचांनी निषेध नोंदवलाय। तसंच 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींचं काम बंद राहणार आहे। तयार करावा, संपूर्ण सरपंच लोकांना विमा संरक्षण देण्यात यावं। त्याचप्रमाणे जे मस्साजोब येथील हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांचा लवकरात लवकर तपास करून मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि या घटनेला गंभीरतेने घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून सलग 3 दिवस ग्रामपंचायत कामबंद आंदोलन करत आहोत आणि ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह सरपंचांसह ग्रामस्थांचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आम्हाला मिळाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।